हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज खूपच दिवसांनी म्हणजे 1-2 महिन्यांनी मी व्हिडिओ अपलोड करत आहे। शॉर्टला तर माझे मिनी ब्लॉग असतातच, पण लॉंग व्हिडिओमध्ये आज मी 2 महिन्यातून व्हिडिओ शूट करत आहे। माझा मूडच गेला होता। सबस्क्रायबर पण कमी आहेत, माझे 300च आहेत आणि व्हिडिओला व्ह्यूज पण खूप कमी आहेत। तर मी तरी पण व्हिडिओ चांगले बनवण्याचा प्रयत्न करत आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडावे। तर मी खूप प्रयत्न करत आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला रिस्पॉन्स द्या आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास। तर आज मी निघाले आहे माझ्या नंदेकडे। तर म्हटलं चला आपण व्हिडिओ घेऊया। माझ्या नंदेचा आहे गेनमाळीचा कार्यक्रम। तर चिखलीमध्ये मी गेली आहे। तर पाहू शकता मी तिथं पोहोचल्यानंतर हे शूट घेतलेलं आहे। सगळे बसलेले आहे आणि जे काय ते लागत आहे ते गेनमाळीसाठी देवाच्या कार्यक्रमासाठी तिथं ते बनवण्याची तयारी चालली होती। आणि इकडे स्वयंपाक वगैरे झालेला होता त्यांचा आणि फक्त पुरणाच्या पोळ्या वगैरे राहिल्या होत्या। या नणंदबाई आहेत माझ्या छोट्या। तर मी किचनमध्ये आले, म्हटलं काय काय तयारी झाली आहे। ही नंदेची सून आहे। आणि इथे ते जे बनवतात ना, काय काय असतं मला तर त्याची नावं माहीत नाही आहे। पण मी नानींना विचारत होते हे काय आहे काय नाही ते, तर त्या मला सांगत होत्या हे कडकण्या वगैरे काय काय ते करावं लागतं ते करतात। आणि तर माझी मुलगी आहे, तर ती बघा देवीला अशी छान अशी सजवती आहे, म्हणजे कुंकू वगैरे लावते आहे। तिला साडी वगैरे घालून घेतली आहे व्यवस्थित अशी। तिला खूप छान साडी घालते ते, कारण माझ्या पण घरामध्ये अशीच देवी आहे, मांडरची काळूबाई आहे। तर पाहू शकता दोघींनी मिळून आम्ही छान देवीचं असं आवरलं आणि मग त्यांनी असं ते हे काढून तांदळाची रास वगैरे काढून तिथे देवी ठेवली। आणि मग इकडे सुद्धा त्यांनी असा चौक वगैरे भरला आणि त्यांची जशी पूजेची मांडणी असते तशी त्यांनी पूजेची मांडणी वगैरे केली आणि मग इथे देवीची आरती घेतली। तर खूपच छान वाटलं मला। मी पहिल्यांदाच पाहिलं हा कार्यक्रम गेनमाळीचा। तर इथे पोट लाटतात म्हणतात, तर त्या पोट अशा लाटत होत्या। लाटत असा खूप असं म्हणजे त्या टाईट असे नाही का, ते असं भिजवून वगैरे त्यांनी वस्त्र असे घेतले होते, लाल कापड। आणि मला म्हणले चला बस तू पण। मग मी पण बसले होते थोडी मदत करायला त्यांना। आणि मग त्या अशा व्यवस्थित पद्धतीत त्या पोट तयार करत होत्या। आणि ते पाहू शकता तुम्ही, आम्ही सगळे बसलेलो होतो आणि ते चालल्या होत्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या। नंदावे आहेत मोठे हे माझ्या भाचा, आणि ही भाची आहे, ही मुलगी आहे। आणि इथे त्यांनी मग असं ते परडी असते, त्या परडीमध्ये कवड्याची माळ वगैरे, लिंबू नारळ वगैरे ते परडी तयार करावी लागते वाटतं। तर मग त्यांनी ती तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर असं काहीतरी त्यांनी लिंबू वगैरे घेऊन असं ओटी काय ती पानांची अशी पदराला बांधली माझ्या नंदेच्या। ह्या नंदेचं माझ्या हे होतं गेनमाळीचा कार्यक्रम। आणि ते सगळे आलेले होते, पाहुणे वगैरे सगळे आलेले होते। आणि ही माझी स्वरा। तर इथे मग ते हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला। छान त्यांनी ते हळदीचं गाणं पण म्हटलेलं, पण माझ्याकडून ते स्किप झालं, म्हणजे मी हे करताना। आणि मग इथे सगळ्यांनी अशी त्यांना हळद वगैरे लावली, जसं लग्नात लावतात ना त्या पद्धतीनेच त्यांना अशा फुलांच्या मंडोळ्या वगैरे लावून मग त्यांना हळद अशी लावली आहे। पहिले देवीला लावतात आणि मग तिथे काहीतरी त्यांचं बोलणं चाललं होतं, त्या बोलत होत्या आणि मग मी तर काय आपला व्हिडिओ शूट करत होते। तर इथे त्यांना हळद लावल्यानंतर सगळेजण हळद खेळायला सुरुवात केली, जसं काय लग्नच आहे असे सगळेजण हळद खेळत होते। तर पाहू शकता इथे सगळ्यांनी त्यांना हळद लावली आणि हळद लावून झाली की लगेच एकमेकांना हळद लावायला पण मज्जा केली अशी छान। म्हणजे देवाचा कार्यक्रम होता पण छान व्यवस्थित पण झाला आणि मज्जा पण झाली अशी। सगळ्यांनी एकमेकांना हळद वगैरे लावली। तर पाहू शकता हळद लावल्यानंतर तुम्ही
आणि या गुरुआई आहेत मायानंदाच्या, तर पाहू शकता मी छान साडी घातली होती संध्याकाळी, पण सगळं हळदीने वेणी घालायला तर मला काय केस करायला वेळच मिळाला नाही. मी नुसतं आपलं थोडंसं लाईटली मेकअप केला होता, लाईटली म्हणजे क्रीम पावडर वगैरेच लावली होती, थोडीशी लिपस्टिक. आणि त्याच्यानंतर मी नानींना म्हणत होते बघा माझा अवतार कसा झाला आहे. त्यांनी हळद पण लावली, त्याच्यावर कुंकू लावलं, पण ठीक आहे, छान वाटतंय. आणि इथे मग ते कवड्याची माळ वगैरे घेऊन ते काहीतरी देवाचं बोलून त्यांच्या गळ्यात अशा घालत होत्या, असं काढत होत्या. तर त्यांची जी पद्धत असेल त्या पद्धतीने ते करत होते. पण खूपच छान वाटला मला देवीचा कार्यक्रम, मला खूप आवडला. मी पहिल्यांदाच पाहिलेला की असा गेनमाळीचा कार्यक्रम असतो म्हणून. आणि अजून त्यांनी भरपूर काही केलं होतं, पण एवढं सगळं मी शूट नाही करू शकले. जे जे थोडं थोडं वाटलं मला ते मी शूट केलं, कारण पूर्ण दिवस कार्यक्रम चाललेला होता, रात्रभर कार्यक्रम चालला होता. त्यामुळे एवढं शूट तर मला शक्य नव्हतं. म्हणजे मला पण काही कामं वगैरे करावी लागत होती, त्यामुळे मला जेवढं घेता येईल तेवढं मी घेतलं. आणि पाहू शकता ही माझी भाची आहे आणि खूपच ॲक्टिव्ह आहे आणि खूपच छान स्वभाव आहे तिचा, माझी लाडकी आहे ती. आणि मग इथे सगळ्यांना ते आम्हाला लावून झाल्यावरती मग ते बाकीचे पण आले होते, त्यांनी ते सगळ्यांना असं कुंकू वगैरे लावून, अक्षत वगैरे लावून सगळ्यांना असे मळवट भरलेले. सगळ्यात पहिला तो मलाच भरलेला कारण माझीच खूप बडबड चाललेली होती. तर त्यांची गुरुवाईची आणि माझी छान ओळख झाली होती, त्यांनी पहिला मलाच मळवट भरलेला. आणि मग इथे आता 5 पावलांची तयारी झालेली होती. आणि मग ते म्हणले आता 5 पावलं करायला जायचं. म्हणजे ते खाली असं दारापुढे करतात 5 पावलं, म्हणजे 5 पावलं चालून जावं लागतं. आता गावाकडची पद्धत, पण आता आपल्या इकडं आपण बिल्डिंगमध्ये राहतो, सोसायटीमध्ये राहतो, तर मग खाली उतरून एकदम बाहेर सोसायटीच्या जाऊन हे असं नैवेद्य तिथे जागा साफ वगैरे करून असं सगळं ते 5 पावलं करून नैवेद्य वगैरे तिथे दाखवण्यात आलं. तर हा आहे माझ्या भाचीचा मुलगा, नारळ छोटा आहे, त्याच्या हाताला असं थोडंसं हे होतं, जसं तो नारळ लागतो होता तसं त्याच्या हाताला. तर इथे पण छान अशी पूजा झालेली. आणि इथे असा छोटासा एक मांडव टाकला होता खाली, आणि मग तिथे असं देवीला ठेवलं होतं. आणि छान असं गाण्यांचा वगैरे कार्यक्रम इथे चालू झाला होता. सुंदर अशी सगळेजण देवाची गाणी म्हणत होते. हा रात्रीचा कार्यक्रम आहे. सगळ्यांची जेवण वगैरे आटोपल्यानंतर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर हा मांडवात गाण्यांचा कार्यक्रम घेतला होता. आणि इथे राशी भरून ठेवल्या होत्या, म्हणजे ते ओळखायचं असतं नाही का, म्हणजे कुठल्या देवीचं वारं आहे. त्यांनी असं ते भरलं होतं. आणि इथे मग माझ्या मम्मीचे देवीचे वारे आहे, आणि त्यांनी ते असं त्या वाऱ्यामध्येच ओळखायची असते. तर पाहू शकता मला एवढं काय माहीत नाही आहे ह्याच्यामधलं, म्हणून मी जास्त काय सांगत नाही. त्यांना जेवढं विचारलं त्यांनी सांगितलं तेवढंच मी पण व्हिडिओमध्ये सांगते. तर पाहू शकता इथे त्यांनी बरोबर असं ओळखलं आहे. आणि त्यांच्या हातामध्ये अशी लवंगाची माळ आली होती वाटतं. आणि सगळ्यांनी फुलं वगैरे त्यांच्या अंगावर टाकले. आणि जे काही त्यांच्या हातात होतं त्यांनी त्यांच्या गुरुआईच्या हातात दिलेलं. आणि ते पुन्हा असं म्हणजे रात्रभर असे गाण्यांचा कार्यक्रम चालूच होता पहाटेपर्यंत. आणि इथे मग त्यांचं ते